गावाला आम्हाला घर बांधायचं होतं, तर त्याच्यासाठी गावाला आम्ही 2 दिवस तिथे राहिलो होतो. आम्ही अर्ध घर बांधलेलं आहे तिकडे, थोडंसं तोडून थोडंसं मोठं करण्याचा प्रयत्न केला. मी शिव्या देतेस का काय करते? नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो, आम्ही गेलो होतो गावाला, कारण गावाला आमची खंडोबाची यात्रा होती आणि त्यासाठी खंडोबाचं दर्शनाला आम्ही गेलो होतो गावाला. तर हर टायमाला आम्ही जातो गावाला गाडी घेऊन आणि तीच गाडी घेऊन रिटर्न येतो. पण काही कामानिमित्त आम्हाला 1-2 दिवस तिथे राहायचं होतं, काहीतरी इम्पॉर्टंट काम होतं आमचं. तर त्यामुळे आम्ही गाडी घेऊन गेलो. गाडीवाल्याला बोललो तुम्ही जा आता घरी, आणि म्हणजे गाडीवाल्याला बोललो तुम्ही जा आता घरी, कारण की आम्ही 2 दिवस राहणार आहे आणि 2-3 दिवसाचे पैसे जास्त होतात, म्हणून आम्ही त्याला एफर्ट नाही करू शकलो की बाबा राहा म्हणून. कारण गाडी उभी राहिली असती 2 दिवस, त्याचेच 3-3.5 हजार घेतले असते. आम्ही बोललो बघू जाताना काहीतरी आपण करू जुगाड. मग आम्ही गावाला गेलो आणि गाडी सोडल्या कारणाने दुसऱ्या दिवशी जत्रा होती, तर आम्ही चालत आमच्या गावावरून गेलो डायरेक्ट पुढे मंदिरामध्ये गेलो. चालत रोडवरून गेलो आणि एक्सपिरियन्स आला थोडासा रोडचा. रोड माहिती ना, गावाचे छोटे असतात पण आता खूप डेव्हलप केलंय. छोटे पण खरबुडी नाहीत आणि मंदिर पण मोठं बनवलं. तर तिथून रोडच्या कडकडाने जाताना बच्चा माहिती तुम्हाला असा हात पकडला तर डायरेक्ट हात सोडून जातो, म्हणून थोडं घाबरत आम्ही चालत आम्ही मंदिराकडे गेलो है ना. मंदिराकडे जात असताना आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि खंडोबाचं पहिलं दर्शन घेतलं. आणि खंडोबाचं दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही आलो घरी आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी संडे होता आणि संडे असल्या कारणाने प्रतिभाने स्वतःच्या हाताने मस्तपैकी भाकऱ्या बिकऱ्या थापल्यात मजबूत आणि टेकावामध्ये. प्रतिभा तुला येतं भाकऱ्या बनवता? मी टाकते, तू नको टाकू, काहीतरी करशील. प्रतिभा काय तुम्हाला काय ढ वाटली काय? हुशार आहे मग. पण जाड राहिली तुझी. येतात काय ते पण शिकलेला आता भाकऱ्या. त्या बाजूला त्या वहिनी आहेत ना, त्यांनी सगळं पीठ मळून ठेवलं होतं. हिने फक्त पण आपल्या घरी बनवत नाही काय? घरी बनवणं वेगळं आहे आणि चुलीवरती बनवणं वेगळं आहे ना बेटा. बनवली ना बरोबर. चुलीवरती भाकरी टाकणं आणि चूळ फुंकून जळवणं. नेक्स्ट टाइम आपण गावाला जाऊ ना, तेव्हा चूल पेटून पण दाखवते आणि कशी पेटवायची ते पण दाखवते आणि फुकायचं कसं जाळ पण करायचं ते पण दाखवते. ओ माय गॉड, फुकणी पण दाखवल. फुकणी म्हणजे फुकणी शिवाय देतेस का काय करते? अरे फुकणी बोलतात. अच्छा, फुकणी बोलतात त्याला. अच्छा, ओके, हा फुकणी बोलतात. तर बघू आता, प्रतिभाने भाकर तर बनवली होती मस्तपैकी. चिकनचा रस्सा बिस्सा या लोकांनी तिकडे बनवला होता कायदेशीर. काय बोलतो, तुला येतं चिकन बनवता? हा, आता फक्त बिर्याणी शिकायची मला. सोपं आहे बिर्याणी बनवायला काय. आणि मेन इम्पॉर्टंट काम म्हणजे गावाला आम्हाला घर बांधायचं होतं, तर त्याच्यासाठी गावाला आम्ही 2 दिवस तिथे राहिलो होतो. अगोदरपासून मला वाटतं 7-8 वर्ष झाले आम्ही अर्ध घर बांधलेलं आहे तिकडे आणि अर्ध बाकी आहे. का? कारण की पूर्ण फॅमिलीचं घर आहे आपलं. असं तर आपली फॅमिली अशी आहे की ते एक घर घेऊन तिथे राहू शकतात स्वतःचं घर बांधून, पण जी मजा गावाला गेल्यावर एकत्र कुटुंब राहण्यामध्ये ती एकट्या राहण्यामध्ये नाहीये. आणि ती पण बाप दादाची जागा आहे, म्हणजे वडिलोपार्जित जागा आहे ती. पहिल्यापासून खूप जुनं घर होतं, ते आम्ही थोडंसं तोडून थोडंसं मोठं करण्याचा प्रयत्न केलाय त्या घराला. कारण की खूप सारे आपले फॅमिली मेंबर, म्हणजे आमची फॅमिली खूप मोठी आहे. असं तर प्रत्येक फॅमिली तिकडे म्हणजे मी बोलल्याप्रमाणे जागा घेऊ शकते आणि एक माडी उभी करू शकते, छोटासा म्हणजे घर बनवू शकते. पण आम्ही असा विचार करतो, आमची फॅमिली असा विचार करते की जसं आम्ही पहिला राहायचो, ट्रेननी जायचो सगळे मिळून, सगळं स्टोव्ह वगैरे सगळं घेऊन जायचो, पूर्ण फॅमिली आम्ही जायचो आणि खूप मजा करायचो. ती मजा आत्ता पण आली पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही घर बांधायला काढले. प्रत्येक कुटुंबा म्हणजे त्याच्यामध्ये सहभागी असणाऱ्यांनी सगळ्यांनी मिळून हा पूर्ण असं घर उभं करायचं. त्यांनी घर उभं केलं होतं, नंतर आम्ही, नंतर आमची मुलं, नंतर त्यांची मुलं. हे वडिलोपार्जित चाललं पाहिजे आणि प्रत्येकाने फॅमिलीमध्ये प्रत्येकाला आनंद मिळाला पाहिजे त्या फॅमिलीचा. ते काय एकटं राहून काय मतलब नाही त्या गोष्टीचा.
कारण आईला आठवतं पहिल्याच्या गोष्टी. आई जेव्हा जायची गावाला मस्त आम्हाला घेऊन, आम्ही लहान होतो. काय बोलते तेव्हाची मजा वेगळी. आता गावाला गेली तर अरे इथे एक नळ होता, इथे टाकी होती, तिथे वटा होता, तिथे हे होता. तर आता तिथे काय असं राहिलेलं नाहीये. मला तर असं वाटतं गाव आहे ना ते गावासारखंच पाहिजे. मस्त तिथे कवळं वगैरे, बाजूला मोठा शेणाचा म्हणजे शेण वगैरे सर्व मस्त एकदम तसं पाहिजे. असं बनलेलं म्हणजे कसं घर बिरा असे बंगला टाईप बनले तर मजा नाही त्याच्यामध्ये. यावर्षी आम्ही सर्व आमचा कुटुंब गेलो ना तर असं वाटतं पहिल्याचीच आठवण आली आम्हाला. आमची तर एक एसटी पूर्ण भरून जायची, आम्ही एसटीने जायचो. तर आता काय माहितीये, आता प्रत्येक जण आपापल्या गाडीवरून येतो, पण सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणावरून गाडीवर येतो. पण भेटतो आम्ही सगळेजण गावाला. गावाला म्हणजे मंदिरात भेटतो, डायरेक्ट मंदिरात तळी भंडार करायला आम्ही भेटतो. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप मजा येणार. आमची फॅमिली बघा किती मोठी आहे. तर फायनली मित्रांनो आम्ही मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे. हे पहा इथे खूप मोठी जत्रा आहे गावची. आणि मोठे मम्मी आहे, मोठी पप्पा आहे, विजय दादा म्हणजे आपले फॅमिली मेंबर आहेत. अजून फॅमिली येणार आहेत. काही फॅमिली इथे उभे आहेत, काही ऑन द वे आहेत, काही फॅमिली इथे वाट पाहत आहेत. हे बघा एक दुसऱ्यांचे आम्ही सगळे काका काकी मोठे पप्पा इथे आमचे फॅमिली मेंबर आम्हाला भेटलेले आहेत. बच्चा आईस्क्रीम वगैरे खातोय. आमचे फॅन्स जे आहेत त्यांना आम्ही फॅमिली मेंबर समजतो, ते सुद्धा आमच्यावर इथे भेटलेले आहेत. मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट मध्ये नक्की सांगा. घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.